पैसा असला तरी अडचण आहे आणि पैसा नसला तरी अडचण आहे. आमच्या कॉलनीतले काका परवा मला भेटले, चालता चालता थांबवलं, अरे राजेश, हेच शब्द त्यांच्या तोंडी होते. पैसे नव्हते तेव्हा बरं होतं, आता या महिन्यातच रिटायर झालोय, एक 70-80 लाख हातात आले, आता काय करू? आता काय करू? अहो, हा प्रश्न सगळ्यांना पडतोय. दोन गोष्टी झाल्या आहेत. एका बाजूला कोणी भेटतं म्युच्युअल फंडात टाका, दुसरा म्हणतो म्युच्युअल फंडात टाकू नका, एक म्हणतो पोस्टात MIS करा, कोणी म्हणतं FD करा, कोणी म्हणतं ते मध्यंतरी नाही का 3% महिन्याला मिळत होते, तशी आमच्याकडे अजून एक स्कीम सुरू झाली. रिटायर झालेल्या मंडळींनो, या सगळ्या गोष्टी ऐकून घ्या, पण डोकं शांत ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे 30-35 वर्ष सेवा केली आहे, इमानीतभर एक काम केलं आहे, त्या आयुष्यामध्ये मिळणारी ही रक्कम आता एकदाच मिळाली आहे तुम्हाला, ती परत मिळणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा एक आढावा घ्या. हे मी जनरल स्टेटमेंट देतोय, प्रत्येकाचं व्यक्तिगत नियोजन हे वेगळं असू शकेल, पण मी एक जनरल स्टेटमेंट तुम्हाला सांगतोय, सोपं स्टेटमेंट, की तुमच्या आलेल्या पैशाचं आणि तुम्हाला या 1-2 वर्षात काय खर्च करायचे याची यादी तयार करा. त्या 2 वर्षात जे खर्च असतील, घरात कोणाचं लग्न असेल, मुलाला उच्च शिक्षणाला पैसे द्यायचे असतील, कुठं घराची रंगरंगोटी करायची असेल, त्या पैशाची सरळ FD करून टाका. मग ती प्रत्येकाची रक्कम ही निरनिराळी निघणार आहे. दुसरा मुद्दा, तुमचा जर आरोग्य विमा असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण दुर्दैवाने नसेल तर पहिल्यांदा 10-15 लाखाची तुम्ही दुसरी FD करा. हो, म्युच्युअल फंडात टाकले तर पैसे लिक्विड फंड, अल्ट्रा फंड आहेत, पण तुम्ही जर म्युच्युअल फंड हाताळला नसेल तर त्या पैशाची सुद्धा 2 वर्षात लागणाऱ्या पैशाची तुम्ही FD करा, कारण त्याच्यावर मिळणारं व्याज काही प्रमाणात तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागणार नाही. आता राहिला पुढचा मुद्दा, काही रक्कम तुमची अशी आहे की तिथून मिळणारं व्याजाचं उत्पन्न हे तुम्हाला आयुष्यभर घ्यायचं आहे. तिथं मात्र तुम्ही नक्कीच म्युच्युअल फंडचा विचार करा. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काय असतो, कसा असतो, हे जाणकार व्यक्तींकडनं समजावून घ्या, कारण इथून पुढं तो पैसा तुम्हाला पुढची 30-40 वर्ष वापरायचा आहे. त्यामुळे तुमच्या पैशाचे 2-3 भागातच नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. डिटेल आपलं पुढच्या भागात.